हॅलो फ्रेंड, वेलकम टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही रोज आपले व्हिडिओ पाहून इंग्रजी नक्कीच बोलत असाल असा मला विश्वास आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही इंग्रजी बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार नाही. म्हणजे इंग्रजी येण्यासाठी तुम्हाला रोज थोडी तरी इंग्रजी बोलावीच लागेल. हे बघा, चुकीला भ्यायचं नाही. चुकत गेलं तरी चालते, पण तुम्ही बोलत चला, मग एक दिवस तुम्ही इंग्रजी बोलाल. तर बघा, आज आपण जे शिकणार आहोत म्हणजे आजची जी परिस्थिती आहे ते म्हणजे एखादी काम आपल्याला दुसऱ्याला करायला सांगायचं आहे, म्हणजे आदेश किंवा विनंती करायची असेल तेव्हा इंग्रजी कशी बोलायची हे आपण शिकणार आहे. मग एखादी काम इंग्लिशमध्ये दुसऱ्याला आदेश द्यायचा आहे, तर मग इंग्लिशमध्ये आपण कोणकोणते सेंटेन्स उपयोगात आणू शकतो किंवा कोणकोणते सेंटेन्स आपण वापरू शकतो. जसं बघा, तर हे जे सेंटेन्स आपण आज वापरणार आहोत त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आपल्याला सेंटेन्सचं काही घेणं देणं नाही, त्याला कोणतं म्हणतात काय म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फक्त आपल्याला इंग्रजी बोलायची आहे. मग जसं एखादी काम आपल्याला सांगायचं असेल, जसं आपल्याला एखादी काम सांगायचं आहे, जसं आपल्याला म्हणायचं आहे इथे ये, तर आपण काय म्हणायचं त्याला, कम हिअर. समजा त्याला म्हणायचं आपण तिकडे जा, तर मग इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, गो देअर. आपल्याला एखाद्याला म्हणायचं आहे का इथे बस, तर मग आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, सीट हिअर. आपल्याला म्हणायचं आहे उभे राहा किंवा उभा राहा असं म्हणतो ना आपण, तर मग तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, स्टँड अप म्हणजे उभे राहा. जसं टीचर आपल्याला म्हणतात पुस्तक उघड, तर हेच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, ओपन युअर बुक. कोणी आपल्याला म्हणत असेल किंवा आपण दुसऱ्याला सांगत असेल दरवाजा बंद कर, तर मग काय म्हणायचं, क्लोज द डोअर. टीचर आपल्याला म्हणतात लक्ष देऊन ऐका, म्हणते ना, किंवा आपण पण एखाद्याला म्हणतो लक्ष देऊन ऐका. मग हेच इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं, प्लीज लिसन केअरफुली. हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, पहिलं वर्क लावायचं आहे, नंतर मग बाकीचं काम. म्हणजे पहिलं काय करायचं आहे, काम लावायचं. जसं तुझं नाव लिहा, काम कोणतं आहे, नाव लिहिण्याचं. मग काय म्हणू शकतो, राईट युअर नेम. किंवा आपण म्हणतो मला मदत कर, म्हणजे काम सांगत आहो पहिलं, तर काय म्हणायचं मग, हेल्प मी. आपण म्हणतो ते किंवा तो पेन आण, तर काय म्हणायचं, ब्रिंग दॅट पेन. ब्रिंग दॅट पेन. आपण म्हणतो पाणी पी, तर मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, ड्रिंक सम वॉटर. आपण म्हणतो पंखा चालू कर, मग काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, स्विच ऑन द फॅन. माझ्याकडे ये म्हणतो ना आपण, माझ्याकडे ये, तर काय म्हणायचं मग, कम टू मी. किंवा आपण म्हणतो बाहेर जा, तर मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, गो आउटसाईड. किंवा आपण एखाद्याला म्हणतो तुझं काम तू कर, बराबर, किंवा तुझं काम पूर्ण कर. आपण एखाद्याला म्हणतो ना तुझं काम पूर्ण कर, तर काय म्हणायचं मग, फिनिश युअर वर्क. हे जे सेंटेन्स आपण आता बोललो ना, हे काय आहे, आपल्याला एखाद्याला दुसऱ्याला काम सांगायचं आहे तेव्हा अशा प्रकारे इंग्रजी आपल्याला बोलावी लागेल. हे बघा, बोलल्याशिवाय इंग्रजी तर येणार नाही, तर तुम्ही बोलत चला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही आपल्याला असे सांगायचं असते, म्हणजे सर्वात पहिलं काय आहे, काम सांगायचं आहे, तर सर्वात पहिलं वर्बला पुढं आणायचं, मग ऑब्जेक्ट आणि मग अदर वर्ड. आता वर्ब म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे, वर्ब म्हणजे बायको. बायकोला पुढं आणायचं, नंतर पोरं आणि मग गावातले लोक. तर असं सांगायचं आहे, म्हणजे बोलायचं आहे. सांगायचं आहे म्हणजे बोलायचं आहे, स्वतःला बोला. नंतर बघा, आपण फक्त पॉझिटिव्हच बसतो का, आपण फक्त पॉझिटिव्हच बोलतो का, म्हणजे इकडे ये तिकडे जा, इथे बस तिथे बस, नाही, आपण नेगेटिव्ह पण बोलत असतो. मग नेगेटिव्ह सेंटेन्स बनवताना इंग्लिशमध्ये काय असते, डोंट प्लस वर्ब वापरायचं असते. हे लक्षात ठेवा. जसं आपण एखाद्याला म्हणतो इथे येऊ नको, मग तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट कम हिअर. तिकडे जाऊ नको म्हणते, आपल्याला बाबा वगैरे म्हणतात ना, घरचे म्हणतात ना, तिकडे जाऊ नको, मग काय म्हणायचं, डोंट गो देअर. आपण म्हणतो इथे बसू नको, म्हणतो ना आपण इथे बसू नको, तर मग तेच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, डोंट सिट हिअर. इथे उभे राहू नका किंवा इथे उभे राहू नको असं आपण म्हणतो. मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट स्टँड हिअर. सर्वात पहिलं डोंट किंवा डू नॉट पण वापरू शकता. समजलं, डू नॉट किंवा डोंट वापरायचं. जसं आपण म्हणतो दरवाजा उघडू नको, मग डोंट ओपन द डोअर.
आहे सोपी आहे का नाही. जसं आपण म्हणतो खिडकी बंद करू नको, मग काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, डोंट क्लोज द विंडो. जसं वर्गामध्ये बघा खूप सारे मुलं चिल्लावत असते, कल्ला करत असते, मॅडम टीचर येते किंवा सर येते आणि म्हणतात ओरडू नको, मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट शाऊट. किंवा सर म्हणते आपल्याला वर्गात बोलू नको, तर आपण काय म्हणायचं मग, डोंट टॉक इन क्लास असं इंग्लिशमध्ये म्हणायचं. किंवा इथे लिहू नका असं म्हणतात ना आपल्याला, किंवा आपण पण बोलतो तर डोंट राईट हिअर. किंवा याला हात लावू नको, बरोबर, याला हात लावू नको म्हणतो, तर काय म्हणायचं, डोंट टच धिस. आपल्याला घरचे म्हणत असते किंवा आपण पण दुसऱ्याला म्हणत असतो, वेळ वाया घालवू नको, मग हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, डोंट वेस्ट टाईम. किंवा चिल्लावत असेल पोरं किंवा गोंधळ घालत असेल तर टीचर आपल्याला म्हणते गोंधळ करू नको किंवा गोंधळ करू नका, मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट मेक नॉईज. किंवा आपल्याला घरचे म्हणते बाहेर खेळू नको, मग हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट प्ले आउटसाईड. आपण म्हणतो आता मोबाईल वापरू नको, नाही म्हणतो ना आपण, आता मोबाईल वापरू नको, आता एक्झामचा टाईम आहे, तर मग आता मोबाईल वापरू नको, मग हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, तर डोंट यूज मोबाईल नाऊ. तर हा नियम तुम्ही विसरायचा नाही. किंवा आपल्याला म्हणते ना हा नियम विसरू नको, तर मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट फॉरगेट धिस रूल. आणि तुम्ही पण ह्या रूल विसरायचा नाही. तर मग असे काय करायचे, आपल्याला सेंटेन्स बोलायचे आहे, समजलं. पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह असे रोजच्या जीवनातले हे सेंटेन्स आहे. तुम्ही रोज हे सेंटेन्स काय करायचं आहे, बोलत चला. बोलल्याशिवाय इंग्रजी तर येणार नाही. तुम्ही लहानपणापासून लिहायला शिकले पहिले की बोलायला शिकले, तर पहिले बोलायला शिकले, तर पहिले इंग्रजी बोलायला शिका. चुकलं तरी काही हरकत नाही. आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे आपल्याला, काय, मिस्टेक इज इक्वल टू लर्निंग, चुका आणि शिका. आणि अजून एक महत्त्वाचा रूल सांगतो तुम्हाला, बघा. जसं तुम्हाला टीचर येते वर्गामध्ये आणि वर्गामध्ये शिकवून चालले जाते आणि तुम्हाला म्हणते हे उद्या पाठ करून या किंवा हे लक्षात ठेवा. आपण येतो तिथं वाचतो क्लासमध्ये, घरी येतो घरी वाचतो, आणि मग काय करतो आपण, दुसऱ्या दिवशी जेव्हा जातो तर काय करतो, पूर्णच्या पूर्ण आपल्याला आठवत नाही, थोडं बहुत तरी विसरलेलं असतो. असं का होते बरं, आहे का नाही. कारण आपण ते काय करतो, वाचतो, पाठ करतो, दुसऱ्याला सांगत नाही. पण टीचर बघा आपल्याला शिकवून चालले जाते आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांना बरोबर लक्षात राहते, त्यांनी विसरत नाही. मग टीचरच्या लक्षात राहते ना, आपल्या लक्षात का नाही राहत, कारण बघा टीचर आपल्याला शिकवते, समजलं, आणि मग चालले जाते, पण आपण ते लर्न करतो, शिकतो, आणि म्हणून आपण काय करतो, थोडे तरी शब्द विसरतो. मग तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आजपर्यंत जितके व्हिडिओ पाहिले किंवा जितकी पण तुम्हाला इंग्रजी येते ते दुसऱ्याला शिकवत चला. दुसऱ्याला शिकवल्यानं काय होते, तुमच्या बिलकुल लक्षात राहणार, तुम्ही विसरणार नाही. आजपासून नियम बनवून ठेवा, जर तुम्ही दुसऱ्याला शिकवले तर तुम्ही कधीच विसरणार नाही. जसं येते तसं शिकवानं काही फरक पडत नाही. आपल्या लहान भावाला शिकवा, बहिणीला शिकवा, आपल्या मित्रांमध्ये घ्या, इंग्रजीमध्ये बोला, मग काय होते, तुम्ही कधीच इंग्रजी विसरणार नाही. तुम्हाला काही वाक्य वगैरे शोधत बसा लागणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथे वर्ब पाठ करून ठेवा लागणार. जर तुम्हाला जास्तीत जास्त वर्ब माहीत राहिले तरच तुम्ही इंग्रजी बोलू शकता, नाहीतर मग तुम्ही वर्ब हिंडत बसणार आणि मग इंग्रजी येणार नाही, समजलं. तर हा एक नियम आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि आज आपण जे शिकलो आहे, कोणते शिकलो आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एखादे आपल्याला काम दुसऱ्याला सांगायचं आहे, ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं हे आपण शिकलेलं आहोत. तर यालाच काय म्हणते, म्हणजे सूचना, विनंती वगैरे असे सोपी शब्द इंग्रजीमध्ये वापरून आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रमैत्रिणींना, त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.